वा 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 वा, असं जरा प्रेम का दाखवा मला साऱ्यांना. हं? दाखवा असं प्रेम जरा भावाचं. हां, असं किती छान झोपलात बरं. हां, भांडणं नाही, काय नाही, उड्या नाही मारत. असं जरा थोडं ओ माय इकडं बघ, शंभूने का धरलं बघ त्याला आपलं. वा, काय मस्त आहे रे सीन. काय मस्त सीन आहे रे भावाचा, आहे ना. छान छान सीन आहे ना. आता शंभू आहे ना, शंभू त्याला लाड करत होता पहिल्यासारखं, जास्त नाही मारत होता. म्हणजे मारत नव्हता, खेळत होता, पण आता छान एकदम व्यवस्थित खेळतो त्याच्यासोबत आता. मस्त झोपलेत. पहिल्यांदा झोपलेलं म्हणजे एवढं गाढ झोपेत पहिल्यांदा बघितलं बघ याला, आहे ना रे. बारक्या पोरासारखं. दोघं बी बारकेच आहेत आपल्यासाठी. झोपा झोपा, आराम करा. ते कसं ब्राउनीच्या तोंडावर शिपूट मारतं शंभू. अरे गप झोपा हो. झोपल्यावर बी कोड्यात सुचतात का, दुसरं काय नाही सुचत तुम्हाला. त्या त्या पप्पा पप्पा बसलेत राहा, ते त्यांचं सिंहासन सोडत नाहीत ते. पप्पा हुशार आहेत. रुसलाय का आंघोळ घातली म्हणून. अरे राणा, आंघोळ घातल्यामुळे रुसलेत वाटतं पोरात माझ्यावर, असं वाटतंय मला. रुसलेच आहेत ते. हा ना. लवकर आले. अच्छी बाई कशी शेमचेम भोपले तो बापरे. बाबा कुठे तुझे बाबा? बाबा बसलेत तिकडे खुर्चीत. गाला झोपला तू. आई बाप तो तिकडे. इथं आई आहे, इथं भाऊ ये, इथं दुसरा भाऊ ये, तो ते दुसरा भाऊ. बाप बघ तिकडं. बाबा या इकडं. बाबा खिडकीत येते. हां, काय झालं. गार आहेत ना. नाही रे, जरा स्वच्छ झालं ना, पांढरे दिसायला लागले बघ ना किती. सुकवतोय काय? क्या सीन आहे, कसला मस्त सीन आहे बघ भावाचा. झोपू दे. लय शांत झालं, उड्या मारायचंच गप झालं. नाराज झालं ते, म्हणलं असं नाही पासून आंघोळ घातली. आता पुढच्या वेळेस बाथरूम मध्ये जर म्हणलं तरी येणार नाही, आता नाही. आता त्यांना नाही नादी लावावं लागणार, व्यवस्थित मग घालावं लागेल. एकदा न म्हणते का तू ना गरम होतं का रे, फॅन तर चालू आहे. भावा भावांना डणा मोठे डणा तो ते कसं शिकून आलो. अरे तेच म्हणलं ना, खोड्या करते. झोपलंय ते तरी, झोपल्यावर सुद्धा खोड्या आठवतात त्यांना. एवढे डेंजर पोरं आहेत ते दोघं जण. पाटील तिकडे, पाटील बघ. पाटील मात्र सिंहासन सोडत नाहीत त्यांचं. ए डेंजर आहे हो बाबा. झोपलाय. पाणी घाला. हां, असं कोण झोपतं रे. शंभू झोपतो असं, कोण गरम झोपतं. होते म्हणून झोपते तसं. बघ आज हे, आता कसे बघ बरं प्रेमळ भाऊ शोभायला लागलेत का नाही. आज भांडणं नाही, काही नाही. प्रेमळ भाऊ